स्कंध 3 अध्याय 26 महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री भगवान म्हणाले, आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो, जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. आत्मदर्शनरूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकाररूप हृदयग्रंथीचे छेदन करणारे आहे, असे पंडित म्हणतात. अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो. हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते, तो आत्मा म्हणजेच पुरुष होय. तो अनादी, निर्गुण, प्रकृतीच्या पलीकडील अंतःकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे. त्या सर्व व्यापक पुरुषाने लीलाविलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे. लीलापरायण प्रकृती आपल्या सत्वादी गुणांनी त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली. हे पाहून ज्ञान झाकणाऱ्या तिच्या आवरण शक्तीने पुरुष तत्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला. अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीलाच आपले स्वरूप समजल्याने पुरुष प्रकृतीच्या गुणांकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा आपणच करता आहोत असे मानू लागतो. या कर्तृत्वाभिमानामुळेच अकर्ता, स्वाधीन, साक्षी आणि आनंद स्वरूप पुरुषाला जन्म मृत्यूरूप बंधन आणि पारतंत्र्य येते. कार्यरूप शरीर, कारणरूप इंद्रिये तसेच कर्तारूप इंद्रियाधिष्ठात्या देवता यांना पुरुष जो मी मानतो, त्याला प्रकृती हेच कारण आहे असे पंडित मानतात. तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही जो प्रकृतीमध्येच राहतो, त्या पुरुषाला सुखदुःख भोगण्याचे कारण मानले जाते. देवहूती म्हणाली, हे पुरुषोत्तमा, या विश्वातील स्थूल सूक्ष्म कार्य ज्यांचे स्वरूप आहे, तसेच जे यांचे कारण आहे, ती प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणे सुद्धा आपण मला सांगावीत. श्री भगवान म्हणाले, जे त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य आणि कार्य कारणरूप आहे, तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे, त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती म्हणतात. पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, 4 अंतःकरणे म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि 10 इंद्रिये या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात. माझ्या मते पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते व गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या त्यांच्या 5 तन्मात्रा आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक म्हणजेच ज्ञानेंद्रिय, वाणी, हात, पाय, शिश्न आणि गुद म्हणजेच कर्मेंद्रिये ही 10 इंद्रिये होत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 रूपात असलेले एकच अंतःकरण आपला संकल्प, निश्चय, चिंतन आणि मी ची जाणीव अशा 4 प्रकारच्या वृत्तींनी ओळखले जाते. अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून ही 24 तत्वांची संख्या सांगितली. याखेरीज जो काळ आहे ते 25वे तत्व होय. मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच करता मानणाऱ्या जीवालाच त्याचे भय वाटते. त्या काळाला वेगळे तत्व न मानता काही जण ईश्वराची संहारक शक्ती मानतात. हे मनुपुत्री, ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थारूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते, त्या भगवानांनाच काल असे म्हणतात. अशा प्रकारे जे आपल्या मायेच्याद्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आणि बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत, ते भगवानच 25वे तत्व आहेत. जेव्हा परमपुरुषाने जीवांच्या अदृष्टानुसार कार्यप्रवण झालेल्या समस्त जीवांचे उत्पत्ती स्थान अशा मायेमध्ये चैतन्यरूप वीर्य स्थापित केले, तेव्हा त्यापासून
तेजोमय महत्त्व उत्पन्न झाले. लयविक्षेपादिरहित तसेच जगाचे अंकुर रूप या महत्त्वाने आपल्यात असलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणाऱ्या प्रलयकालीन अंधकाराला आपल्या तेजाने नाहीसे केले. जे सत्वगुणमय, स्वच्छ, शांत आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे तेच महत्त्व आहे आणि त्यालाच वासुदेव म्हणतात. ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ, विकारशून्य आणि शांत असते, त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ, अविकारी आणि शांत असणारे ते चित्त असे हे वृत्तींसह चित्ताचे लक्षण सांगितले गेले आहे. त्यानंतर भगवंतांच्या वीर्यरूप चित्तशक्तीपासून उत्पन्न झालेल्या महत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्ती प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. तो वैकारिक, तैजस आणि तामस भेदाने 3 प्रकारचा आहे. त्यापासूनच क्रमशः मन, इंद्रिये आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली. या भूत, इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडित लोक साक्षात संकर्षण नावाचा 1000 शिरे असलेला अनंत देव म्हणतात. या अहंकाराचे देवता रूपाने कर्तृत्व, इंद्रिय रूपाने करणत्व आणि पंचभूत रूपाने कार्यत्व हे लक्षण आहे. तसेच सत्वादी गुणांच्या संबंधाने शांतत्व, घोरत्व आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत. वरील 3 प्रकारच्या अहंकारांपैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्व उत्पन्न झाले. त्याच्या संकल्प विकल्पांमुळे कामना उत्पन्न होतात. हे मनतत्वच इंद्रियांचा अधिष्ठाता अनिरुद्ध या नावाने प्रसिद्ध आहे. योगी लोक शरद ऋतूतील नीलकमळाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात. हे साध्वी पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धितत्व उत्पन्न झाले. वस्तूचे स्फुरणरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामात सहाय्य करणे हे बुद्धीचे कार्य आहे. वृत्तींच्या भेदांमुळे संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची निरनिराळी लक्षणे होत. इंद्रिये हे सुद्धा तैजस अहंकारांचेच कार्य होय. कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये असे 2 भेद आहेत. यामध्ये कर्म ही प्राणांची आणि ज्ञान बुद्धीची शक्ती होय.